नमस्कार, सुप्रभात. मी यामिनी दळवी. बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. 7:70 बातम्या. वाशिम जिल्ह्यामध्ये मालेगाव रिसोड तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा कहर. घोटा फाटा इथे विद्युत खांब कोसळल्यामुळे वाहतूक ठप्प. दोन्ही बाजूने वाहनं अडकली. शिरपूर बेलखेडा रस्त्यावरती पूरसदृश स्थिती. कोल्हापूरमध्ये गेल्या 4 दिवसांपासून मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ झाली आहे. पाण्याच्या पातळीमध्ये वाढ झाल्यामुळे वाहतुकीसाठीचा रस्ताही बंद झाला. गेल्या 4 दिवसांपासून साताऱ्यामध्ये मुसळधार पावसाची हजेरी. कृष्णा वेण्णा नद्यांना पूर परिस्थिती निर्माण. साताऱ्यामधल्या संगम माहुली इथे छत्रपती थोरले शाहू महाराज यांची समाधी सुद्धा पाण्याखाली. पालघरमध्ये मान्सूनपूर्व पावसाची धुवाधार बॅटिंग. मुसळधार पावसामुळे मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरती पाण्याचं साम्राज्य. दक्षिण सोलापूरमध्ये मान्सूनपूर्व पावसाच्या सरी सध्या बरसताना दिसतायत आणि याचा शेतकऱ्यांना काहीसा फटका बसलाय. दक्षिण सोलापूरमधल्या मनगोळीमध्ये खरबुजाच्या पिकाचं मोठं नुकसान. शेतकरी प्रभाकर पाटील यांच्या शेतामधल्या पिकांचं झालं पाणी. रत्नागिरीमध्ये पावसामुळे पोमेंडी खुर्दमधली संरक्षक भिंत कोसळली. दुर्घटनेमध्ये 3 जण जखमी. जखमींमध्ये 2 वर्षांच्या मुलाचा समावेश आहे. मालवणीतील धामापूर मोगरणे इथे राहत्या घरावरती दरड कोसळली. दरड कोसळल्यामुळे पडवीत बांधलेली गाय गंभीररित्या जखमी झाली आहे. मान्सून पुढील 2 दिवसांमध्ये केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. 1 जूनपर्यंत महाराष्ट्रामध्ये सुद्धा मान्सून येऊ शकतो. हवामान विभागाने ही शक्यता वर्तवली आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगडमध्ये काही भागात अतिवृष्टीची शक्यता. मध्य महाराष्ट्रामधील घाट परिसरामध्ये देखील जोरदार पावसाचा अंदाज. मुंबईमध्ये पावसाचा जोर कमी राहणार. खबरदारी म्हणून येलो अलर्ट जारी. पालघरच्या सफाळेसह परिसरामध्ये मान्सूनपूर्व पावसाची दमदार हजेरी. विजांच्या कडकडाटासह मान्सूनपूर्व पावसानं उडवली दाणादाण. तर पालघर जिल्ह्यामध्ये आज पावसाचा येलो अलर्ट. सिंधुदुर्गामधल्या करूळ घाटामधली दरड हटवली. मात्र वाहतूक अद्यापही धीम्या गतीनं सुरू. मुसळधार पावसामुळे घाटामध्ये दरड कोसळल्यामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला होता. सलग 9 दिवसांपासून लातूर जिल्ह्यामध्ये दररोज पावसाची हजेरी. सतत होत असलेल्या पावसामुळे पिकांना याचा मोठा फटका. नांदेडच्या नायगाव तालुक्यामध्ये जोरदार मान्सूनपूर्व पाऊस बरसतोय. टाकळी फाटा ते शेळगाव गौरी रस्ता खड्ड्यांमुळे तळ्यासारखा दिसतोय. अपघाताचा धोकाही निर्माण झाला. जनजीवन विस्कळीत. वाशिम जिल्ह्यामध्ये सलग 12व्या दिवशी मान्सूनपूर्व पावसाच्या सरी. सलगच्या पावसामुळे शेतीला मोठा फटका. पंढरपूरमध्ये मुसळधार पावसाची हजेरी. ठिकठिकाणी पाणी साचल्यामुळे रस्त्यांना नद्यांचं स्वरूप. मुंबईमध्ये मुसळधार पावसाची शक्यता. महावितरण हाय अलर्टवर. वीज पुरवठा खंडित झाल्यास तातडीनं सुरळीत करावा. सोबतच 24 तास आपत्कालीन नियंत्रण कक्ष स्थापन. इतर काही महत्त्वाच्या बातम्या बघतोय आपण. वैष्णवी हगवणेच्या आत्महत्येच्या प्रकरणी 7 दिवसांच्या नंतर सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांना अटक. दोघांनाही 28 मे पर्यंत पोलीस कोठडी. वैष्णवी हगवणे प्रकरणामध्ये निलेश चव्हाणवरती धमकीच्या प्रकरणी गुन्हा दाखल. अद्यापही अटक झाली नाहीये. कसपटे कुटुंबियांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली कसपटे कुटुंबियांची भेट. संपूर्ण प्रकाराची माहिती घेऊन त्यांनी सांत्वन केलंय. हगवणेचा साथीदार आणि बाळ सुपूर्द करण्यात आडकाठी करणाऱ्या निलेश चव्हाणला शोधण्यासाठी विशेष पोलीस पथक. पुणे पोलीस आयुक्तांशी चर्चा केल्याच्या नंतर अजित पवार यांची माहिती. वैष्णवी हगवणे प्रकरणामध्ये कुणाचीही हयगय केली जाणार नाही. कसपटे कुटुंबाशी चर्चा केल्यानंतर अजित पवारांचं आश्वासन. वैष्णवी आत्महत्येच्या प्रकरणी जलदगती न्यायालयामध्ये खटला चालवणार. अजितदादा मुख्यमंत्र्यांशी करणार चर्चा.
वैष्णवी हगवणेच्या प्रकरणामध्ये आरोपी राजेंद्र आणि सुशील हगवणेची थार गाडी पोलिसांनी जप्त केली। याच गाडीमध्ये गुन्ह्याच्या नंतर प्रवास। आता इंडेव्हर आणि बलेनो या गाड्यांची जप्ती कधी होणार याकडे लक्ष। राजेंद्र हगवणेला झालेली अटक ही पोलिसांच्या माध्यमातून मंत्री योगेश कदम यांची प्रतिक्रिया। कुठलेही राजकारण न करता आम्ही कारवाई केली, योगेश कदम यांची माहिती। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 2 दिवसांच्या दिल्लीच्या दौऱ्यावर आज नीती आयोगाच्या बैठकीसाठी हजेरी लावतील, तर उद्या मुख्यमंत्री परिषदेला उपस्थित राहणार। आदिवासी विकास विभागाचा 335 कोटी रुपयांचा निधी लाडक्या बहिणींसाठी वळवला। शासन निर्णय सुद्धा जाहीर। या निर्णयाचा फटका विभागाच्या योजनांवर। जम्मू काश्मीरमधल्या किश्तवाडामध्ये दहशतवाद्यांसोबत लढत असताना संदीप गायकर शहीद। अकोले तालुक्यामधल्या ब्राह्मणवाडा या त्यांच्या मूळ गावी आज लष्करी इतमामात अंत्यसंस्कार। पोलीस आणि केंद्राच्या मदतीने नक्षलवाद जवळपास संपुष्टात आणला। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया। 27 नक्षलवादी मारले गेले। बसवराज हा नक्षलवादी मारला गेला, शिंदेंची माहिती। युद्धाच्या नंतर तुर्कीला धडा शिकवायचं ठरलं, शिवसेनेचे आमदार मुर्जी पटेल यांची माहिती। तर इंडिगोनं काही विमान हे तुर्किश कंपनीच्या माध्यमातून घेतले आहेत, यामध्ये कामगार देखील त्यांचेच आहेत। पटेल यांचं वक्तव्य। तुर्किश हे देखील कंत्राट रद्द केलं नाही तर शिवसेना तीव्र आंदोलन करेल, पटेल यांचा इशारा। अकोल्याचे नवे पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी पदभार स्वीकारला। त्यांनी बच्चन सिंह यांच्याकडून सूत्र हाती घेतली आहेत। 2018च्या बॅचचे IPS असलेले चांडक याआधी नागपूरच्या वाहतूक विभागामध्ये उपायुक्त होते। अकोल्यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेमधला अंतर्गत वाद चव्हाट्यावर। पक्षाचे माजी आमदार गोपीकिशन बजोरी यांना पक्षामध्येच विरोध। विधानसभा निवडणुकीमध्ये पाडण्यासाठी भाजपने प्रयत्न केला। धर्मराव बाबा आत्राम यांचा गौप्यस्फोट। माझ्या विरोधामध्ये उभ्या असलेल्या उमेदवाराला भाजप आणि काँग्रेसनं मदत केल्याचाही आरोप। शासकीय विश्रामगृह प्रकरणाच्या संदर्भामध्ये मुख्यमंत्र्यांनी SIT नेमण्याचे आदेश दिले तरी विश्वास नाही, माजी आमदार अनिल गोटे यांची माहिती। देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यप्रणालीवरती गोटेंचं प्रश्नचिन्ह। आरोप करणारे देखील तेच आहेत आणि शिक्षा मागणारे देखील तेच। अनिल गोटे यांच्या प्रतिक्रियेवरती अर्जुन खोतकर यांचं वक्तव्य। झालेल्या प्रकाराचा माझा काही संबंध नसल्याचं खोतकर यांचं वक्तव्य। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट झाली आहे। मागील एका महिन्यामध्ये या दोन्ही महत्त्वाच्या नेत्यांची ही दुसऱ्यांदा भेट झाल्यामुळे चर्चांना उधाण। एका महिन्यात मुंबई तर 2 महिन्यामध्ये महाराष्ट्र भोंगेमुक्त होणार, किरीट सोमय्यांचं वक्तव्य। मुंबईमध्ये 60% बेकायदेशीर भोंगे खाली उतरवण्यात आल्याची माहिती। भंडारा जिल्ह्यात दूध संघाच्या निवडणुकीचं बिगुल वाजलं। पहिल्याच दिवशी 53 नामनिर्देशनाचे फॉर्म भरण्यात आलेले आहेत। चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची मतदार यादी प्रसिद्ध। अनेक मोठ्या राजकीय दिग्गजांसह 900 जणांचा यादीमध्ये समावेश आहे। राष्ट्रीयकृत बँकेमधील हिंदी माणसामुळे मराठा उद्योजकांना कर्ज पुरवठा व्हायला अडचण। नरेंद्र पाटील यांनी व्यक्त केली खंत। जाणीवपूर्वक कर्ज देण्यासाठी टाळाटाळ करणाऱ्या हिंदी भाषिक बँक अधिकाऱ्यांवरती गुन्हे दाखल करणार, नरेंद्र पाटील यांचा इशारा। गेटवे ऑफ इंडिया जवळच्या हेरिटेज वॉलला तडे। नगर टर्मिनल आणि जेट्टीच्या कामामुळे तडे गेल्याचा स्थानिकांचा आरोप आहे। रेडिओ क्लब जवळ नव्या टर्मिनल आणि जेट्टीचं काम महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाकडून सुरू। भिवंडीमध्ये पावसाळ्यामधील दुर्घटना टाळण्यासाठी 21 अतिधोकादायक इमारती केल्या निष्कासित। ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीमधील धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतींचा प्रश्न सध्या ऐरणीवरती आलाय। सोलापुरातल्या टेंभुर्णी इथे किरकोळ कौटुंबिक कारणावरून विवाहित महिलेला बेदम मारहाण करत विष पाजण्याचा प्रयत्न। लाकडी काठे आणि लाथाबुक्क्याने तिला मारहाण करण्यात आली। यामध्ये महिला गंभीररित्या जखमी। सासरच्या त्रासाला कंटाळून परभणीमध्ये 21 वर्षीय विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या। MPSC करणारा पती, सासू आणि सासऱ्यासह 6 जणांवरती गुन्हा दाखल। भंडाऱ्याच्या लाखांदूरमध्ये वाळूची अवैध वाहतूक। ट्रॅक्टरमधून वाळूच्या वाहतुकीचा व्हिडिओ व्हायरल। यामुळे सरकारनं जाहीर केलेल्या वाळू धोरणावरती प्रश्नचिन्ह।
ज्या कंपनीच्या शेडमध्ये कोकेन सापडलं त्या कंपनीची जागा रद्द करून ताब्यात घेऊन कारवाई करण्याची विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करू. कराड एमआयडीसी मधील 5 कोटींचं कोकेन जप्त केलेल्या घटनेवरती उद्योगमंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया. सोलापूरच्या कुसूर गावामध्ये 9 वर्षांच्या मुलीचा मृतदेह खड्ड्यामध्ये पुरलेल्या अवस्थेत आढळला. मृत्यूचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. शवविच्छेदनाच्या नंतर हत्या की नैसर्गिक मृत्यू हे स्पष्ट होईल. राजगुरुनगर जवळील चांडोलीमध्ये अल्पवयीन तरुणीवरती अत्याचार. 4 महिन्यामध्ये अल्पवयीन मुलीवरती अत्याचाराची 4थी घटना. पीडित मुलीनं आत्महत्या केल्याचा पोलिसांना संशय. बोईसरमधल्या भाजी मार्केटमध्ये मोबाईल चोरीच्या प्रकरणामध्ये वाढ. मोबाईल चोरीला जाण्याचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद. तक्रार दाखल करूनही दुर्लक्ष होत असल्यामुळे पोलिसांचा वचक उरलाय की नाही असाही सवाल. गोंदियामधल्या बोदरा परिसरामध्ये झुडपी जंगलात बिबट्याचा मृतदेह आढळला. मानेचं हाड मोडलं तसंच शरीरावरती चावा. वन्य प्राण्यांच्या झुंजीमध्ये त्याचा मृत्यू झाल्याचा वनविभागाचा अंदाज आहे. मलकापूरजवळ कारमधून 1,97,00,000 रुपयांची रोकड जप्त. बुलढाणा पोलिसांची कारवाई. औरंगाबादवरून येणाऱ्या कारमध्ये रोकड सापडली. 2 जणांची चौकशी सुरू. यवतमाळमध्ये हवाई यंत्रासह ड्रोनवरती सुद्धा बंदी आहे. तर आदेशाचं उल्लंघन करणाऱ्यांवरती फौजदारी कारवाई होणार. प्रशासनाची माहिती. सिंधुदुर्गामधल्या कणकवली आसरा रस्ता वाहतुकीसाठी बंद. वरवडे पुलाचं काम अपूर्ण राहिल्यामुळे हा मार्ग बंद करण्यात आला आहे. गुहागरच्या कारोळ गावामधल्या 63 ग्रामस्थांना प्रशासनाकडून स्थलांतराच्या नोटिसा. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवरती प्रशासनाकडून कागदी घोडे. 3 वर्षांपासून पर्यायी जागेची मागणी करणाऱ्या ग्रामस्थांच्या मागणीकडे प्रशासनाचं दुर्लक्ष. अमरावतीमध्ये वनाधिकाऱ्यांची बदली प्रक्रियेमध्ये आर्थिक व्यवहार होत असल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमध्ये वनपरिक्षेत्र अधिकारी बदलीकरता 35 ते 50 लाख रुपये घेत असल्याचं समोर आलंय. गोरेगाव पश्चिमेमधल्या अण्णाभाऊ साठे उद्यानामध्ये सरकारी नोकरीसाठी प्रशिक्षण केंद्र सुरू. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन. माजी खासदार संजय निरुपम यांच्या माध्यमातून आयोजन. विदर्भातील 86,000 हेक्टर झुडपी जंगल वनक्षेत्र घोषित. महसूल विभागाकडून वन विभागाकडे हस्तांतर. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे लाखो कुटुंबावरती बेघर होण्याचा धोका. नाना पटोले यांची पुनर्विचार याचिकेची मागणी. भारत मंडपममध्ये आज नीती आयोगाची 10वी बैठक आहे. पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली सर्व राज्याचे मुख्यमंत्री सहभागी होतील. ममता बॅनर्जी मात्र या बैठकीसाठी गैरहजर राहणार. मथुरेमधील श्रीकृष्ण जन्मभूमीचा आणि शाही ईदगाह वादावरती न्यायालयानं आपला निकाल राखून ठेवला. 4 जुलैला होणार आहे पुढची सुनावणी. पंतप्रधान नरेंद्र मोदी 29 आणि 30 मे रोजी बिहारच्या दौऱ्यावर. अनेक प्रकल्पांची पायाभरणी केली जाणार. तर कानपूरमध्ये जाहीर सभेला सुद्धा संबोधित करणार. भारत पुढच्या महिन्यामध्ये करणार जागतिक बँकेकडून पाकिस्तानला मिळालेल्या निधीचा निषेध. पाकिस्तान त्या निधीचा दुरुपयोग करत असल्याचाही आरोप आहे. खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली प्रतिनिधी मंडळ इजिप्त, कतार, इथिओपिया, दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावरती रवाना. राजीव प्रताप रुडी, मनीष तिवारी, अनुराग ठाकूर, आनंद शर्मा यांचा समावेश. श्रीकांत शिंदेंच्या नेतृत्वामध्ये खासदारांचे शिष्टमंडळ दुबईत. गुरु नानक दरबार आणि BAPS हिंदू मंदिरामध्ये दर्शन घेऊन त्यांनी प्रार्थना केली आहे. खासदार शशी थरूर यांच्या नेतृत्वाखालील गट 5 अमेरिका, पनामा, गयाना, ब्राझील, कोलंबिया दौरा करणार. तेजस्वी सूर्या, मिलिंद देवरा, भुवनेश्वर कलिता यांच्यासह अनेक खासदारांचा सहभाग. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल रशियाचा दौरा करणार असल्याची सूत्रांची माहिती. ऑपरेशन सिंदूरच्या नंतर डोवाल यांच्या दौऱ्याला विशेष महत्त्व आहे. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर बर्लिनच्या दौऱ्यावर. पहलगाम हल्ल्याच्या नंतर भारताची बाजू मांडली जाणार आहे. परराष्ट्र सचिवांनी 4 परदेशवारीवरती जाणाऱ्या शिष्टमंडळांना माहिती दिलेली आहे. रविशंकर प्रसाद, सुप्रिया सुळे, शशी थरूर, वैजयंत जयपांडे यांच्याकडे नेतृत्व. पहलगाम हल्ला आणि ऑपरेशन सिंदूर विषयी माहिती दिली जाते आहे. राहुल गांधी दिल्लीमधल्या RML रुग्णालयामध्ये गेले होते. जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांची त्यांनी भेट घेतली. मलिक सध्या गंभीर आजारामुळे रुग्णालयामध्ये दाखल आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची ॲपलला धमकी. आयफोनचे अमेरिकेमध्ये उत्पादन न केल्यास कमीत कमी 25% कर लावला जाईल.
ट्रम्प यांच्या EU आणि ऍपलवरती कर लावण्याच्या धमकीच्या नंतर वॉल स्ट्रीटमध्ये घसरण. ऍपलचा शेअर 2.5% घसरून 2 आठवड्यांच्या नीचांकी पातळीपर्यंत गेलाय. एलॉन मस्क त्यांच्या सरकारमध्ये डेटा विश्लेषणासाठी ग्रोक AIचा वापर वाढवत आहेत, ज्यामुळे हितसंबंध कायद्याचं उल्लंघन होण्याची शक्यता आहे. रोहित आणि कोहलीच्या कसोटी क्रिकेटच्या संन्यासाच्या नंतर भारताच्या नव्या कसोटी कर्णधारावरती चर्चा होतीये. इंग्लंडच्या दौऱ्यासाठी संघाची घोषणा आज BCCI मुख्यालयामध्ये होणार आहे. शुभमन गिल याचं नाव आघाडीवर आहे. आणि या सगळ्या